नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे की परवा महासभेमध्ये नगरसेविका परिशा सरनाईक यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की शाळा बाहेर ज्या टपऱ्या आहेत त्यांच्यावर ठाणे महानगरपालिकेने कारवाई करावी। आणि या कारवाईला खरं तर कालपासून सुरुवात झालेली आहे। काल ज्या पीआरओ ठाणे महानगरपालिकेच्या त्यांनी बरेच मेसेज टाकले होते की कारवाई सुरू झालेल्या आहेत आणि आज या चरई आणि या सगळ्या भागांमध्ये शाळांजवळच्या पाण्याच्या टपऱ्या आहेत त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झालेली आहे। परिशा सरनाईक यांनी अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा मांडलेला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असू दे, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून असू दे, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अनेक पॅरेंट्स याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेला आणि परिशा सरनाईक यांना अप्रिशिएट करत आहेत। काही मेसेजेस जे आहेत पॅरेंट्सने परिशा सरनाईक यांना पाठवलेले आहेत ते देखील मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। मी त्या दिवशी लाईव्ह करताना म्हणजे त्या दिवशी हा मुद्दा घेतला त्यांनी, त्या दिवशी रात्री लाईव्ह करताना महाराष्ट्र विद्यालयाच्या समोरची या पाणटपरीचा उल्लेख केलेला होता। मी लाईव्ह केलेलं होतं। समोर जर पाहिलं तर इथे समोर ती शाळा आहे। मला आता ह्याचं नाव आता बघा BASM ज्ञानानंद स्कूल असं तर दिसतंय आणि याच्या समोर ती टपरी आहे। मला पडलं की काय त्याने आधी बंद ठेवलेली आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे सगळेजण येत असतात सिगरेट आणि हे आता ठीक आहे, पण आज याच्यावर कारवाई आहे आणि कारवाईच्या भीतीने यांनी ही पाणटपरी आपल्याला बंद केलेली दिसतीये। पण ठाणे महानगरपालिकेचे हे सगळे कर्मचारी जे आहेत ते ही टपरी जी आहे सील करणार आहेत आणि जर सील त्याने काढलं तर त्याच्यावर मोठी अशी कारवाई होणार आहे। एक चांगलं इनिशिएटिव्ह जे आहे ते परिशा प्रताप सरनाईक यांनी घेतलेला आहे। आयुक्तांना देखील लगेच या संदर्भातले आदेश देखील दिलेले होते महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना की लगेच कारवाई सुरू करा आणि या कारवायांना आता सुरुवात झालेली आहे। परिशा सरनाईक यांनी मला मगाशी एक जो मेसेज पाठवला होता की पॅरेंट्स काय म्हणतात या सगळे पॅरेंट्स काय म्हणतात, तर पॅरेंट्स म्हणतात की मॅडम आपले मनपूर्वक धन्यवाद करत शासन शाळेतील शिक्षकांना शाळेत तंबाखू मुक्त व धूम्रपान मुक्त परिसरासाठी उपक्रम करायला लावत आहे, परंतु शाळेच्या बाहेरच पाणटपरी आहे। तो उपक्रम कसा यशस्वी होणार आहे खंत होती, पण खरोखर आपण ज्वलंत प्रश्न हाती घेतलाय। आपले खूप खूप आभार। अशा प्रकारचे अनेक मेसेजेस जे आहेत ते परिशा सरनाईक यांना येत आहेत आणि प्रत्येक शाळेच्या बाहेर अशा ज्या टपऱ्या आहेत यांच्यावर कारवाई जी आहे ती होणार आहे। आता ही टपरी बंद आहे। मला त्याला माहिती पडलं असेल की आता कारवाई होण्याची शक्यता आहे महानगरपालिकेकडून आणि परंतु सील जो आहे तो ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते आपल्याला लावताना हा जर सील त्याने काढला तर त्याच्यावर मोठी कारवाई जी आहे ती होणार आहे आणि कायमस्वरूपी कदाचित आता ही टपरी या शाळेसमोरची बंद होईल अशीच आशा जी आहे ती आपण बाळगूया। म्हणजे 365 दिवस सुरू असणारी टपरी आज अचानक इथे बंद आहे। बंद हे बघून तर आनंद आहे, परंतु कायमस्वरूपी ही बंद राहील अशीच आशा बाळगूया। आणखीन एक मेसेज जो आहे तो पॅरेंट्सने परिशा सरनाईक ज्या आहेत त्यांना पाठवलेला आहे, ज्यामध्ये पॅरेंट्स म्हणतात की हार्टफेट कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑनरेबल कॉर्पोरेटर मिसेस परिशाताई सरनाईक. Your initiative in raising the issue of illegal ban stalls near schools in the Thane Municipal Corporation and ensuring prompt action is truly commendable. Your commitment to protecting students' health, safety and creating a tobacco
free environment reflects your dedication to public welfare. We are proud to have such a proactive, sensitive and action-oriented corporator representing our ward. Wishing you continued success in serving society through such meaningful initiative. Salute to your remarkable work. पॅरेंट्स जे आहेत ते सगळेजण अप्रिशिएट करतायत या गोष्टीसाठी, कारण शाळांच्या समोर अगदी जवळ असणाऱ्या या पानटपऱ्यावर अखेर कारवाईला सुरुवात झालेली आहे. हे सगळे ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्याला दिसत आहेत, ते कारवाई करतात आणि कायमस्वरूपी शाळांजवळ असणाऱ्या, निदान शाळांजवळ असणाऱ्या या सगळ्या टपऱ्या बंद होतील, कायमस्वरूपी बंद होतील अशी एक आशा जी आहे ती आपण बाळगूया. चालू